धनदांडग्या भक्तांची चौकी लावणाऱ्या या राधेमाला आता चौकशीला सामोरी जावं लागणार आहे आणि याच भीतीनं ती डेरे बदल करते। मात्र तिचा हा ड्रामा, तिचे हे डेरे बदल आणि तिची ही नौटंकी आता तिच्या कुठल्याच कामी येणार नाही। ती आली आणि तिनं नौटंकी केली आणि कुबेर धनिकांच्या अंधश्रद्धेला जिंकून घेतलं। कारवाईचा फास आवळला तरी राधेमाची नौटंकी काही थांबली नाही। चौकशीच्या भीतीनं ती आता डेरे बदली करते। कांदिवलीच्या मठातनं ती रात्रीच्या रात्री गायब झाली आणि औरंगाबादच्या मेडोजमध्ये थांबली। इथंही जबरदस्त नौटंकी केली। राधेमा तिच्या लवाजम्यासोबत हॉटेलमधनं बाहेर पडली। हॉटेलच्या बाहेर पडताच राधेमानं ड्रामा सुरू केला। भक्ताच्या कडेवर निघालेली राधेमा जमिनीवर पडली। त्यानंतर तिनं बेशुद्ध असल्याचं ढोंग केलं। यावेळी तिच्या भक्तांनी मोठा आरडाओरडा केला। शुद्धीवर आल्यानंतर राधेमा बराच वेळ रडत होती। परमेश्वर आपल्याला नक्कीच न्याय देईल असंही तिनं यावेळी सांगितलं। मात्र माध्यमांच्या प्रश्नांना कोणतंही उत्तर देण्याचं तिनं टाळलं। पुढे 3 डेरा हलवत नांदेड गाठलं। मेकअप, तामछाम आणि ड्रामा हा सगळा प्रकार जैसे थेच। इथंही ड्रामेबाज राधेमाची नौटंकी सुरू झाली। नांदेडच्या गुरुद्वारात राधेमानं माथा टेकला। यावेळी तिच्यासोबत तिचे 5 ते 10 भक्त होते। आता पहा राधेमाची नाटकं। काळा गॉगल घातलेल्या या राधेमानं इथंही फिल्मी स्टाईलनं माध्यमांची बोलणं टाळलं। तिच्या साऱ्या प्रवासात तिचा हाय क्लास, मॉडर्नपणा आणि चंगळगिरी स्पष्ट दिसते। इथंही ती राहिली ते नांदेडच्या सिटी प्राईड अलिशान हॉटेलमध्ये। मेकअप तसाच होता, पण पोलिसांच्या चौकशीची तिच्या मनातली भीती, तो मेकअप आणि तिची नौटंकी लपवू शकले नाहीत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। खबरदार मध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर राधेमाच्या भोंदू अवतारांचा पर्दाफाश आम्ही करणारच आहोत। तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा खबरदार।